वेलकम टू माय ब्लॉग मंडळी. कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. सो माझ्या मुलांचा मूड झाला आहे स्वीट मखाने खाण्याचा, तर चला मग बनवूया आपण स्वीट मखाना. तर हे बघा, हे घेतले मी मखाना. ओके, सो तुम्ही याला चटपटीतही बनवू शकता, याची पावडर करून दुधामध्ये पिऊ शकता, किंवा याला असेही तुम्ही सॉटे करून खाऊ शकता एक स्नॅक्स म्हणून. आणि हे कोणाकोणासाठी किती फायदेमंद आहेत हे सर्व तुम्हाला सर्च केलं तर माहिती मिळणार आहे. सो मी आता यांना स्वीट बनवणार आहे. तर त्याच्यासाठी हे बघा, हा गुड घेतला आहे, हा ब्लॅक गुड आहे. ओके, सो थोडं तूपही लागणार आहे आपल्याला. आणि हो, सगळ्यात मेन म्हणजे हे बघा, याच्यामध्ये मी घेतले आहे शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे, आणि हे कच्चे तीळ घेतले आहे थोडे. ओके, कढई मी तापत ठेवली आहे, तुम्हाला दिसतच आहे. सो गुड तसंही लहान मुलं शेंगदाणे, गुड, तीळ असं काही खात नाही. कितीही काही केलं तरी, लाडू बनवून दिले तर ते खातील. बट याच्यामध्ये खरंच खूप काही गुणधर्म आहेत. गुडामध्ये आयरन मिळते, तसंच कच्चे तिळामध्ये कॅल्शियम आहे, ते हड्ड्यांसाठी खूप चांगलं आहे. शेंगदाणे पण चांगले आहेत. आणि हे पण, हे सर्व जर एकत्र आलं तर खरंच मुलासाठी किती पोषक तत्व मिळेल हे तुम्ही समजू शकता. सो आता हे सगळं मी याच्यामध्ये टाकणार आहे. बट ते कसं बनवायचं, काय बनवायचं, सो याचं आपण आता बघूया. ओके, सो कढई तापलेली आहे, कढईमध्ये मी थोडं तूप टाकतो. आणि क्वांटिटी, ओके, सो आता क्वांटिटी कशी घेणार तुम्ही याची, जर 2 वाट्या मखाणे असले तर तुम्ही 1.5 वाटी गुड घ्यायचा. सो तुम्ही आता पाव किलो घेणार की 1 किलो घेणार मला माहिती नाही, बट मी याचं मेजरमेंट घेतलं आहे कारण मला क्वांटिटी जास्त घ्यायची होती. सो मी हे घेतले आहे 3 पातेले मखाणे आणि 2 पातेले गुड. सो हा जास्त असू शकते, कमी असू शकते. आणि मुलांचं कसं आहे माहिती आहे का, काही मुलांना चॉकलेट खाण्याची खूप सवय असते, खूप चॉकलेट खातात. तर सतत चॉकलेट देणं पण बरोबर नाहीये. तर त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट वे आहे की तुम्ही गुडामध्ये मखाणे बनवून त्यांना टॉफी, चॉकलेटची गोडी म्हणूनही तुम्ही त्याला खायला देऊ शकतात. आणि ते बाळ आरामशीर खाणार. किंवा तुम्ही बदामही गुडामध्ये, जसं आपण गुडपट्टी म्हणतो, किंवा गुडामध्ये बदाम करूनही जर तुम्ही तसं बनवलं मखाण्यासारखं आणि ते बदामही जर लेकराला दिलं तर टॉफी म्हणून, तर ते पण खरंच खूप चांगलं आहे. एवढं आहे की मुलांची चॉकलेटची सवय कमी झाली पाहिजे, कारण त्याच्यामुळे दात खराब होतात. सो माझ्या मुलांना हे खूप आवडते आणि आम्ही खूप आवडीने खाते. सो तुम्ही एक वेळा नक्की बनवून बघा. आणि लहान मुलांसाठी तर खरंच खूप चांगलं आहे. चॉकलेट म्हणून जर दिलं तर खूप आवडीने खातील ते. आणि तुम्ही खाऊन बघा कसे लागतात. मी तर आता बनवत आहे, सो तुम्ही ते बघा कसे बनवायचे आहेत. ओके, तर मी चांगलं क्रिस्पी भाजून घेते. ओके, क्रिस्पी भाजल्यानंतर त्याची पुढची प्रोसेस येते. सो मी याला 15 मिनिटं छान असे रोस्ट केले आहेत. सो बघा कसे रोस्ट झालेले आहेत ते. असा फुटण्याचा आवाज आला पाहिजे. ओके, सो मी आता गॅस फ्लेम बंद करते आणि याला शिफ्ट करते. बघा किती छान असे ब्राऊन रंग आला आहे याला. 15 मिनिटं भाजायची मेहनत आहे याची. 15 मिनिटं नक्कीच याला द्यावा लागतो आणि सतत पलटावे लागतात हे. ओके, सो याला तुम्ही चटपटीतही बनवू शकता, म्हणजे खाण्याला टेस्टी लागते. बट लहान लेकरं चटपटीत खात नाही, तिखट गोड असं वगैरे खात नाही, तिखट खात नाही. तर त्याच्यासाठी हा सगळा हे आहे. तर आता आपण, हे तर भाजून झाला, आता आपण याचा गुळाचा पाक बनवूया. थोडंसं तूप टाकते त्याच्यामध्ये. ओके, आणि थोडंसं पाणी, म्हणजे आपल्याला पाक करायचा आहे गुळाचा, तर थोडंसं तरी त्याच्यामध्ये पाणी ऍड करायला पाहिजे. आणि गुळ प्लीज काळा घरात वापरायचा, लाल गुळ नको. काळा गुळ चांगला असतो शरीरासाठी, सो मुलांसाठी छान असतो तो. थोडंसं पाणी ऍड करते मी. ओके, जास्त नाही, थोडंसं. ओके, तर आता याचा आपण गुळ बनवूया, पाक. तर खरी मेहनत ना पाकाची असते. हे रोस्ट करायचे छान, आणि दुसरं म्हणजे पाक करायचा. जर पाक व्यवस्थित झाला तुमचा तर ते बॉल्सही छान होतील. तर आता पूर्ण मेहनत आपली पाक तयार करायची आहे.
बघा कसा मेल्ट होत आहे गुळ. बराच वेळ झाले भाजून ठेवलेले आहेत बाजूला. एक खाऊन बघते कसा लागतो. खरंच खूप टेस्टी आहे. असाच खूप टेस्टी लागतो. सो तो अजून चटपटीत बनवला तर टेस्टी लागणार. बट मी गोड बनवत आहे आणि गोडही खूप छान लागतो. गुळ मेल्ट झाला आहे आपला. फक्त हा मेल्ट झाला आहे. पाक याचा अजून चांगला जसा पाहिजे तसा झाला नाही. आपल्याला याचा चांगला छान शिजलेला पाक तयार करायचा आहे. गुळाचा रंग बघा पूर्ण चेंज झाला आहे आणि त्याला बबल्स येत आहेत. तर आपण बघू आपला गुळाचा पाक कसा झाला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये घेतले थोडंसं आणि सतत फिरवत राहायचं. तर आता आपण बघू गुळ. तर हा गुळ बघा असा खेचल्यासारखा झाला आहे. तर आपल्याला असा नकोय. ठीक आहे, सो गुळ असा खेचला नाही गेला पाहिजे. आपल्याला असा गुळ नाही करायचा आहे. ठीक आहे, सो म्हणजे आपला अजून पाक तयार झाला नाही. पाण्यामध्ये टाकून बघायचा पाक झाला किंवा नाही झाला आणि गॅसची फ्लेम कमी करून सतत फिरवत राहायचं. याला मेहनत खूप आहे पण खाणं खूप टेस्टी आहे. तसंही कुठलाही पदार्थ जो जास्त मेहनतीचा तो खाण्याला चांगला. गुळ छान झाला आहे. पाक तयार झाला आहे गुळाचा. मी गॅसची फ्लेम बंदही केली. आता हे मी रोस्ट केलेले मखाने त्याच्यामध्ये टाकत आहे. आणि त्याच्यामध्ये हे बघा हे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे. त्याचा कूट केलाय आणि तीळ कच्चे आहेत. सो तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्सही टाकू शकता. काजू बदाम तेही तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. मी आता हे सगळं एकत्र करून घेते. प्लेटीला तेल लावून घेतला आहे. तुम्ही तूप लावा, तेल लावा किंवा बटर पेपर यूज करा. बेस्ट वे. सध्या माझ्याकडे बटर पेपर नाही आहे. ओके, आणि याला ट्रान्सफर करते प्लेटमध्ये. चला गरम गरमच ट्रान्सफर करायचं आहे आपल्याला. गरम आहे ते खूप गरम आहेत. गरम गरमच ट्रान्सफर करायचे आहेत कारण एकाला एक चिटकलेले आहेत आणि आपल्याला आता याचं डिवायडेशन करायचं म्हणजे वेगवेगळे करायचे आहेत हे. ओके, सो हे गरम गरम आहेत त्याच्यामुळे. याला ट्रान्सफर तर केलं आहे याच्यामध्ये बट आता हे खूप गरम आहेत आणि एकाला एक चिटकलेले आहेत. पण ते डिवाइड करायचे कारण ते वेगवेगळे असायला लागले म्हणून बघा मी गरम गरम याच्यामध्येच वेगवेगळे करत आहे त्यांना म्हणजे ते चिटकायला नको. ओके, बघा कडकही झाले आत्ताच्या आत्ता. याला जास्त उशीर लागत नाही कडक व्हायला. हवा लागली की पटकन कडक होतात. वेगवेगळे केले की ते मोकळे मोकळे होऊन जातात. माझी मुलं खूप आवडीने खातात. तुम्ही नक्की तुमच्या मुलांसाठी बनवून बघा. आणि तसे जेव्हा मी काही नवीन बनवणार तुमच्यासोबत शेअरच करणार आहे ब्लॉगिंगच्या माध्यमातून. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. सो आमची डिवायडेशन करून झाला आहे. तुम्हाला दाखवते किती प्लेट्स भरल्या आहेत त्याच्या. ते बघा ह्या 3 प्लेट्स भरल्या आहे आणि गरम गरम डिवाइड केले आहेत. ते चिटकायला नको म्हणून. किती छान दिसत आहे. आता गार झाल्यानंतर एक छान एअरटाईट कंटेनर बघणार आणि त्याच्यामध्ये ठेवून देणार. बरं एवढं सगळं बनवलं खाऊन बघायला नको का? मी खाऊन बघते. एकदम मस्त. नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. माझे हात पूर्ण खराब झालेले आहेत म्हणजे आता मोबाईल हाती पकडू शकत नाही. पण हा बघा लाडू. लाडू खाऊन बघा कसे झाले सांग. याच्या आवडीची स्वीट डिश आहे ही.
त्यांना सांग कसे झाले, त्यांना सांग. मस्त झाले, पण खरंच खूप छान लागत आहे. ओके, सो मी खूप मेहनतीने बनवला आहे माझ्या मुलांसाठी. तुम्हीही बनवा, तुमच्या मुलांना नक्की आवडेल. मोठे खा, लहान काही प्रॉब्लेम नाहीये. बट हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी जो नवीन व्हिडिओ बनवणार तो तुमच्यापर्यंत पोहोचणार. आणि बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.